अगदी जी सुरुवात होते ती खूप महत्त्वाची आहे, विशेष करून या स्पर्धेची सुद्धा आणि विशेष करून प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. कारण की त्यांची सुरुवात 1 फेब्रुवारीपासून 303 सबस्क्रायबर ते आज 27 फेब्रुवारी 3000 सबस्क्रायबर अगदी पूर्ण झाले. सर्व रसिक प्रेक्षक मायबांचे अगदी मनापासून आभारी. तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आज प्रो प्ले स्पोर्ट्स नेटवर्कचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. असंच तुमचं प्रेम पुढे राहू द्या. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र हे मनोगत आपल्याला व्यक्त केले जात आहे. थँक्यू सो मच. सो इथून पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आहे. आज परेश वरटा फलंदाजीच्या माध्यमातून परिपूर्ण निष्फळ ठरलाय. प्रत्येक मॅच मध्ये एक सुरुवात मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये अगदी भोपळाही न फोडता तंबूच्या आशेला डकवर बाद होईल. नवरा बॅटर मैदानाच्या दिशेने मनोज जोगारी या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर अगदी पहिला धक्का बसलाय. सुरुवात खूप महत्वाची आहे प्रत्येक संघाकरिता, परंतु या सुरुवातीमध्येच अगदी हलकीशी मिस्टेक केली गेली आहे आणि विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. कोलवर लाईन चांगली लाईन आहे. अभय याला आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने लाईन आतापर्यंत मेंटेन केलंय. अमय वरठा गोलंदाजी ट्रॅकवर 1 धाव घेतले. पहिली धाव स्कोर कार्डवर अगदी वैयक्तिक आणि सांघिक ही जॉईंट होईल. उद्याच्या दिवसाचं जे शेड्यूल आहे त्यावर सुद्धा एकदा नजर आपण फिरणार आहोत. 4था सामना उंसाई ग्रुप परेड पाडा. सुनील खाने त्यांचा संघ अगदी खेळताना पाहायला मिळेल. मोरिया 11 चव्हाणपाडा या संघाची. संदेश घाटाळ, सुनील गोपणर त्यांचा संघ आपण पाहू शकाल. तदनंतर शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा हा संघ. प्रकाशजी वंजारी यांचा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 2 हात करताना वडगर घोगाटपाडा या संघाशी. ऑन साईडला बॅकफुट पंच. चेंडूला फेकून दिले वाईड. इश्काव कॉर्नर. सीमारेषा पार. जबरदस्त प्रहार. षटकार. तदनंतर आई गावदेवी शिरवली हा संघ. नितीनजी सुमन निलेशजी शेळगांचा संघ. गावदेवी स्पोर्ट्स कोलोशी. सचिन पुजाड अँड ऑल टीमची संघर्ष करताना अगदी पाहायला मिळेल. असं उद्याच्या दिवसाचं पॅनल हे शेड्यूल पाहायला मिळतंय. खूप चांगला स्ट्रोक. 6ची मोहर येते आणि 6च्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 7 अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. कट करण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द रन ऑफ प्ले बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. चांगला रिदम आहे अमयच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी जो रिदम प्राप्त झालाय विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा, ही मानसिकता, जो लॉंग रनअप आहे व्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळतोय आणि फॉलो थ्रू खूप महत्वाचा आहे. आणि तदनंतर रिलीज केल्यानंतर जो बॉडी लँग्वेज आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे. फटका मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित आहे. संदेशच्या माध्यमातून झाली चूक. आता इथे पोझिशन मध्ये तर आले होते, परंतु पुन्हा एकदा हाताची ओंजळ ही चुकीची पाहायला मिळाली. म्हणायचं झालं तर जाळं फाटलं. फाटक्या जाळेतून मासा सुद्धा निसटलाय. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 रन्स ऑन अ कार्ड. बघा एक झेल खूप महत्वाचा आहे, ज्याने मोमेंटम अगदी आपण थांबवू शकता. समोरच्या संघाला आपण पाहायचं झालं तर एक दबावपूर्ण स्थितीमध्ये आणू शकता. म्हणून ॲज अ क्षेत्ररक्षक तुमची भूमिका ही शार्प असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. पण नेहमीच आम्ही मायक्रोफोनवर म्हणत असतो ना की जागते रहो. तुम्ही स्लिपी आणि स्लॉपी होऊ शकत नाही. यावेळेस अगदी यश त्यांच्या वेध घेतलाय. जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण. अगदी फुलर लेनची डिलिव्हरी अगदी पाहायला मिळाली. यॉर्कर जे ब्रह्मास्त्र आहे ते यूज केलं. फलंदाजाची झालंय यावेळेस दांडीगुल. फलंदाज बाद.
9 धावा अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. काय जबरदस्त अगदी डिलिव्हरी होती. शेवटचा अंतिम चेंडू अगदी खोलवर लेन पाहायला मिळाला आणि राईट ऑन टार्गेट सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. सेकंड स्पेलमध्ये विकास गवते आणि नव्यानं बॅटर आकाश जोगारी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर या सेकंड स्पेलमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळला आहे. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये झेल घेण्याकरिता पुन्हा एकदा ही गफलत पाहायला मिळतंय. आज बरेच कॅचेस हे मात्र सोडले गेलेत. हे साहजिकच आहे, पाहायला मिळणार आहे. म्हणूनच क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणं यंदाच्या पर्वामध्ये हे सोपं राहिलं नाही, कारण की त्यामागचं कारण आहे तुमचं क्षेत्ररक्षण. म्हणून एक क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता धावा वाचू शकतो, एक क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता झेल घेऊ शकतो. म्हणून या दोन्ही गोष्टींमध्ये जर तुम्ही माहीर असाल ॲज अ क्षेत्ररक्षक तर तुमची कर्तव्य दक्षता ही योग्य असावी लागते. ऑन साईडला खेळलाय. आता झेल सुटल्याचं भुगतान घ्या करावं लागेल. धू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिड़िया चुक चुकी खेत. 6 वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. उस दिन का इंतजार रहेगा. 17 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. झेल सुटल्यानंतर परिणाम अगदी सोसावा लागतो. पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक यावेळेस गफलत पाहायला मिळत नाहीये. अगोदरची चुकी दुरुस्त केली जाते, याला म्हणतात मागचा वेडा. तर पुढचा शाणा होत असताना विकेट मिळाली. अखेरकार झेल टिपलाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असेल. विकेट मिळाले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने संदेश वरठा या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल स्ट्राईक केंडला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत एकंदरीत कंप्लीट. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास. यावेळेस आउटसाइड ऑफ हा चेंडू आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. मिड विकेट रिझन वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. आणि अगदी इथे पाहायचं झालं तर दुसऱ्या धावेकरिता परतत असताना थोडेसे स्लॉपी वर्क पाहायला मिळाले. ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा सुद्धा आपण क्रिकेटच्या पटलावर असाल, परंतु ते हलकीशी संतगिरी थोडंसं लेझी वर्क पाहायला मिळालं आणि त्याच दिशेने अगदी परतावं लागेल. आता तंबूच्या आशयाला विकेटचं पतन होईल. आणखी एक फलंदाज बाद. या अंकांवर हे धाव फलक आहे. 18 आकडा खूप महत्वाचा राहिला यंदाच्या भारताकरिता, कारण की भारत राष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित पुन्हा एकदा होताना पाहायला मिळालं. वयाच्या 18व्या वर्षामध्ये जगत जेत्ता बनला डी कुकेशन. बुद्धिबळपट्टू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. तोच आकडा 18 खूप महत्वाचा राहिला. इथून डॉट बॉल येईल. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 18 रन्स ऑन अ कार्ड. जवळजवळ या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड बोर्डवर आहे 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील विकास गवते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हा सुसज्जित होईल. खोलवर लेन पुन्हा एकदा बीट झाले. सरळ चेंडू अगदी यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये. षटकाचे झाले ते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी वरठापाडा हा संघ 18 या अंकांवर हे स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. अजूनही शेवटचं अंतिम षटक येणे शेष असेल,
काय एक्झॅक्टली रणनीती, काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर ठेवलं जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. घेऊया एक सुंदर अशी रिदम डीजे विशालच्या माध्यमातून आणि तदनंतर आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मार्गस्थ होणार आहोत. स्कोर कार्ड 20 या अंकांवर 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. सेकंडला संदेश आहेत, नॉन सेकंडला अमित यांना अगदी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीची इथून फलंदाजी आवश्यक असेल, कारण की एक कन्व्हिन्सिंग टोटल जर द्यायचं असेल तर समोरच्या संघाला तेवढं आव्हान सुद्धा ठेवणं महत्वाची भूमिका आहे. शरापासून दूर खेळला फटका हवेमध्ये, झेल घेण्याची संधी आहे. पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये त्याने टिपलाय अचूक झेल. संपलाय फलंदाजाचा इथे खेळ. आणखी एक विकेट मिळेल, दे धक्का तंबूच्या आशयाला. बोर्डवर आहे 20 या अंकांवर. नव्या बॅटर मैदानाच्या दिशेने गौरव बाबर. या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 20 या अंकांवर धाव संख्या स्कोर कार्डवर अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ हा अगदी कंप्लीट झालाय. लेफ्ट हँडर बॅटर आहे, त्याकरिता क्षेत्ररक्षण अगदी फिरवलं गेलंय. लॉंग अप लेग क्षेत्ररक्षक आणलाय, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक वाईडिश कॉर्नर रिझन डिपेड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. गोलंदाजी ट्रॅकवर तर एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिझन मध्ये अगदी ठेचला गेलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर होता, परंतु तेवढा कन्व्हिन्सिंग पाहायला मिळाला नाही. अगोदरच बॅकलिप ही अगदी बंद झाली होती. मारायचा प्रयत्न तर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू बीट झालेत. डॉट बॉलची सांगता. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले. 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 या अंकांवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बॉडी लाईनला चेंडू, इम्पॅक्ट बरंच बाहेर आहे. धाव घेण्याकरिता पोच झालेत. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर. परिपूर्ण धावा थांबवल्यात या षटकामध्ये प्रशांत मानकर याने. नावामध्ये प्रशांत आहे म्हणजे शांत ठेवण्याचं काम केलंय. आणि आतापर्यंत जे स्कोर कार्ड आहे 21 या अंकांवर ही धाव गती. कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं की आफ्टरनून सेशन नंतर धावसंख्या अगदी थांबली होती. अगदी या खेळाच्या माध्यमातून की या खेळपट्टीच्या माध्यमातून हे अवगत नाहीये, परंतु खेळ खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत गोलंदाजांना हुबेहूब साथ दिले या खेळपट्टीने. परंतु तुमच्याकडे जर चांगली टेक्निक असेल, चांगल्या टॅक्टिक्सने तुम्ही जर खेळू शकता, योग्य त्या मानसिकतेने, तर या खेळपट्टीवर सुद्धा धावा आहेत. कुलवर लेंथ आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ग्राउंडेड स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जात आहे. तत्पूर्वी एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतकातील या इनिंग मधील या डावामधील आता कितपर्यंत या धावा पोचल्या जातील हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. चांगली गोलंदाजी प्रशांत मानकर याने हाताळले. राईट आर्म राऊंड द विकेटने. लेफ्ट हँडर बॅटर आहे समोर गौरव. ऑन साईडला शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार आहे, ज्याने मोमेंटम अगदी हळू शिफ्ट झालंय. महत्वाच्या धावा आहेत आणि स्कोर कार्ड या 6च्या मदतीने जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे ते असेल 29 धावेंचं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी. हो आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी. आज विशेष करून मराठी भाषा गौरव दिन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. मराठी भाषा म्हणजेच मराठी म्हण, आपली संस्कृती मराठी, मी मराठी, आपण सर्व मराठी. आणि अहोभाग्य आहे आज महाराष्ट्र या राज्याला मराठी भाषेचा, संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वान मराठी आणि आपली मायबोली, आपला अभिमान मराठी. आज मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. 28 धावा या स्कोर कार्ड लागल्यात. 29 धावेंचा अगदी हा पाठलाग करावयाचा आहे आणि 29 धावेंचा पाठलाग अगदी कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. कारण की पहिली इनिंग आपण पाहिले, दुसरी इनिंग सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाची भूमिका आहे. कारण की क्रिकेटमध्ये कधीही काही आणि केव्हाही घडू शकतं. आकाश गवते आणि तदनंतर परशुराम बरप अशी सलामीवीर जोडी आहे. तर साई जाबर इथून या पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होत आहे. स्टार्ट ऑफ द मॅच, सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर साई. पहिला चेंडू अगदी पाहायचं झालं तर चांगली डिलिव्हरी होती. बॅटम पाठच्या साह्याने अगदी चेंडू निघून गेला. खोलवर लेंद होते. हलकीशी अगदी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल अंतर राहिलं, अन्यथा यष्ट्यांचा वेध घेतला असता या चेंडूने. सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातखंडामध्ये अगदी विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 29 धावेंचा अगदी पाठलाग करायचा आहे, म्हणजेच 9.90 ची सरासरी ही प्रत्येक षटकागणिक गाठावी लागेल. समोरच्या दिशेने खेळला फटका हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. झेल महत्वाचा असेल त्या दिशेने आहे मनोज, तो चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद होईल. हा बसेल पहिला धक्का. धावसंख्या करायची 29 आणि या धावेंचा पाठलाग होत असताना पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर मिळते विकेट. फलंदाज बाद. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने अमय वरठा या फलंदाजाला आपण पाहू शकाल. हलकीशी अगदी मिस्टेक झाली. फटका लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्र हे चुकीचं पाहायला मिळालं. कारण की लॉंग ऑफ रिझनमध्ये मनोज स्थित होते आणि चांगला झेल परिवर्तित झालाय. विकेट मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर साई इथून सुसज्जित होईल. जेवढे जास्तीत जास्त डॉट बॉल येतील, जेवढे विकेट येतील, तेवढा एक जो बेनिफिट आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणार आहे. तर इथून फलंदाजी करणारा संघ हलकासा मिस्टेक जर करेल तर या मॅच मध्ये परिपूर्ण बॅलन्सिंग मना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू, मोठा स्ट्रोक मारण्याचे प्रयत्न होत आहेत आणि त्या दिशेने झेल क्रमांक 2 मनोज जोगारीच्या माध्यमातून पुन्हा एकदा टिपलाय झेल. ठरलाय फलंदाज फेल. हेच मी म्हटलं होतं की या मॅच मध्ये राहायचं असेल ना तर इथे कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळणं खूप महत्वाची भूमिका. कलेका आलेला प्रत्येक एक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. आलेले एक प्रत्येक नवीन टीम एक नवीन चॅलेंज आहे आणि या चॅलेंजला सामोरे जात असताना इथे पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळाली. हवाई सफर करण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद.
विकेट हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा निर्माण झालंय. या अगोदर अगदी आपण पाहिलं रोनक माथेराने पहिली घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा सर्वात आधी विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर हा कारनामा 2 जानेवारी 1879 रोजी ॲलेट कॅरी या गोलंदाजाने करून दाखवलं. आणि हाच तो गोलंदाज होता ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स. विकेट हॅट्रिक तर नाही आहे परंतु खूप चांगली गोलंदाजी साई याने अगदी करून दाखवलंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अनालायसिस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट विकेट आणि आतापर्यंत डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे. एकही धाव खर्च न करता आतापर्यंत स्कोर कार्डवर 2 विकेट गेल्यात. म्हणजे जी सुरुवात आहे ना ती कुठेतरी थोडीशी खराब पाहायला मिळते. कुठलाही फलंदाज त्या पद्धतीने खेळताना आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फेकून दिलाय. अगदी एक खराब चेंडू पडला आणि एक खराब चेंडूवर मोठा स्ट्रोक मिळत असताना जैसी गेंद वैसी नसीहत. आ बैल मुझे मार. 6 धावा. षटकार. षटकार येतोय. अगदी फुलटॉस होता आणि फुलटॉसवर अगदी हा फुल टोल वसूल होत असताना पुन्हा एक दाखवू डब्याची लेंथ आहे. ऑन साईडला खेळलाय परंतु काउकॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. 1 धाव इथे कंप्लीट झाले आणि 1च धावेवर समाधान. षटकाची इथे झाले समाप्ती परंतु खूप चांगलं हे षटक राहिलंय. 29 धावेंचा पाठलाग होत असताना सुरुवातीमध्ये विकेट गेल्या लागोपाठ आणि तदनंतर नव्याने आलेला बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर विकास गवतेच्या बॅटमधनं एक मोठा प्रहार आला आणि तदनंतर एक सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे ठेवील. एक षटकाचा खेळ झालाय समाप्त. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 29 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजून सुद्धा हव्यात 22. येणारा चेंडू असतील तुमच्याकडे 12. 12 बॉल्स रिमेनिंग 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप सुंदर पद्धतीने अगदी पाहायचं झालं तर या 7 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथून या स्पेलमध्ये ही गोलंदाजी कशी हाताळली जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. हवेची झुणूक प्रचंड आहे समोरच्या दिशेने. पश्चिमेकडून पूर्वेकडे ही वाहणारी हवा परंतु इथून क्रिकेटच्या मैदानावर ही हवा कुठल्या संघाकडे जाईल इथून प्रयत्न वाढवावे लागतील दोन्ही संघांना. कारण की त्या क्वालिफिकेशनच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं असेल तर इथून तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी ही खूप मायने राखणार आहे. आता या परिक्रमेमध्ये कुठला संघ हा पुढे येईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून सुसज्जित होतोय मिस्टर परेश वर्डा या सेकंड स्पेलमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे पटका हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. लॉंग स्टॉप रिझन वर्ण जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूला उचलून फील्ड करतील. फेकीत पूर्णपणे खराब पाहायला मिळाली. अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे असं म्हणू शकत नाही की कुठलाही संघ बाहेर गेलाय कारण की अजूनपर्यंत एक दुलांमय स्थितीमध्ये हा सामना आहे. फुलर यांची डिलिव्हरी ऑन साईडला अगदी आपण पाहू शकाल खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे वैडिश काउकॉर्नर रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केला जाईल परंतु दुसरा धावेकरिता हमी भरलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. साऊथ आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये आपण पाहिलं असेल सर्वाधिक वेगवान पळणारे चित्ते आढळले. तदनंतर टेनिस क्रिकेटमध्ये अगदी रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून हे पळणारे चित्ते आहेत. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. या 2 धावा अर्जित होत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने 12 धावा या स्कोर कार्डवर. बॅटची एज लागलाय. फ्लाय स्टिक मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. थर्ड मान मध्ये चेंडूला अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय परंतु हाताला स्पर्श करून चेंडूने मात्र सरळ वेग धारण केला. चौकाराकरिता महत्वाच्या 4 धावा. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उतराला माझे आईचे चेंडू आहे. 13 धावेंची शक्यता ही अजून सुद्धा समोर असेल. संघर्ष झालाय दोन्ही संघादरम्यान. आतापर्यंतची जी मेहनत केली ना त्या मेहनतीचं झीज व्हायचं असेल तर इथून या प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. म्हणतात ना की ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. फटका हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावत पळत वेगाने पुढे आले परंतु खूप चांगला क्षेत्ररक्षण झाला. परंतु इन मोमेंटला जी रनिंग बिटवीन द विकेट आहे ना ती परशुराम बरप याची सुद्धा अगदी स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या धावेकरिता वळाले. जास्तीत जास्त एलिव्हेशन होतं. डिस्टन्स गाठू शकले नाहीत. पुन्हा एकदा या 2 धावा जॉईंट होत आहेत. दुहेरीच्या साह्याने 18 धावा या स्कोर कार्डवर
अजूनही 8 चेंडू आणि 11 धावेंचं समीकरण हे अजून सुद्धा समोर असेल. 8 balls remaining, 11 runs required to win. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर परेश. समोरच्या दिशेने खेळलाय झेल महत्वाचा असेल, परंतु पाहतच न्याहाळतच राहिलेत मनोज जोगारी. यांना टेक ऑफ करून चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन, सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार. बिग ब्लास्ट 6. लॉंग ऑन जे पाहायला मिळालं ना ते थोडंसं वाईडिश होतं. मनोज अगदी धावत पळत तर आले होते, परंतु समोरच्या दिशेने खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. पुन्हा एकदा फटकाबेमध्ये हा झेल खूप महत्वाचा असेल. मनोज या झेलखाली येतोय. झेल क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून टिपलाय. विकेटचं इथे होईल पतन. आता 5 धावेंची आवश्यकता ही समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. 6 balls remaining, 5 runs required to win. कालच्या दिवसामध्ये आणखी एक गोलंदाज होता गावदेवी शिरवली या संघाकडनं, ज्याने अगदी हा कारनामा करून दाखवला होता जीवन, आणि त्याने मात्र या 6 धावा कालच्या दिवसामध्ये अगदी डिपेंड केल्या होत्या. हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणूनच टेनिस क्रिकेट आहे. आणि वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये म्हणायचं झालं तर जवळजवळ 6 चेंडूमध्ये 6 धावा या 11 वेळा डिपेंड झाल्यात. म्हणून तिथून ही परिक्रमा सोडता कामा नये. आता पाहूया या 5 धावा कंप्लीट केल्या जातील की नाही. घेऊया एक पुन्हा एकदा सुंदर अशी धून डीजे विशालच्या माध्यमातून. पाच धावेंची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता समीर या गोलंदाजाला आणलंय. बघा या अगोदर षटकार आला होता, परंतु क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार मारता येईल असं नाहीये. म्हणून थोडंसं तुमच्यामध्ये सुद्धा पेशन्स, कंट्रोल खूप महत्वाच्या भूमिका आहेत. अजूनही 5 हव्यात आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनचा नियमच आहे. धावा तुम्हाला करायच्या आहेत. ओहो, डबल माइंडेड स्ट्रोक कट करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. एकेडने संदेश याला आपण पाहू शकाल. परशुराम बरप यांना अगदी आपण पाहू शकाल स्ट्राईकेडला बॅटर. आता इथून 5 चेंडू आहेत, 5 धाबींची आवश्यकता. पहिला चेंडू तर डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर समीर वरटा इथून सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे. ग्राउंडेडली अगदी आपण पाहू शकाल. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे घेतले आणि 1च धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. आता 4 चेंडू आणि 4 धाबींची आवश्यकता. ऑलमोस्ट रन बॉल सिच्युएशन आहे. 4 balls remaining, 4 runs required to win. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा मिस्टर समीर वरडा इथून सुसज्जित होईल. हे स्पेल अगदी जास्त धावत नाही आहेत, परंतु काहीतरी चमत्कार हा करून दाखवावा लागेल. जर इथून चमत्कार घटित झाला तर नक्कीच प्रेक्षक राजा हा नमस्कार करताना पाहायला मिळेल. 4 balls remaining, 4 runs required to win. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज शरीरापासून दूर खेचलाय. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आहे. उधळणपट्टी तुम्ही जास्त करू शकत नाही. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले हलकीशी बाय मिस्टेक. 1+1. आता 2 धावा या बोनस रूपी अगदी पाहायला मिळतात. याला म्हणतात मुपके चंदन घिस मेरे नंदन. सिद्धू याची परिभाषा. यंदाच्या ICC इव्हेंट्स मध्ये सुद्धा त्यांना आपण कॉमेंट्री करताना पाहू शकाल. प्रत्येकाची एक वेगळी ओळख राहिले. 27 धावा स्कोर कार्डवर. आता 2 धावेंची आवश्यकता असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 धावेंची आवश्यकता असताना अगदी जगलर बनले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. इन मुवमेंटला सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी कन्वर्ट केला हा झेल. अजून सुद्धा प्रतीक्षा असेल. 3 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता. जयश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. सुंदर असं नृत्य
अगदी आपण पाहू शकाल प्रियला आणि त्यानंतर विनोद तांबडे यांची सुकन्या. परंतु मैदानाच्या दिशेने अगदी सामना सुद्धा रंगतदार होईल की काय, कारण की 2 धाब्यांची आवश्यकता आहे. ओहो, शरीरापासून खूप जास्त लांब फेकला. याच धावा कुठेतरी खर्चिक आणि डोकेदुखी ठरल्यात, कारण की मी अगोदरच म्हटलं धावसंख्या कमी आहे, तुम्ही इथून उधळणपट्टी करू शकत नाही. आता 1 धावेंची गरज इथून समोर असेल. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 1 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ओहो, अगदी नोचा इशारा सुद्धा आला आणि गेम वॉन सुद्धा झालाय. म्हणजे आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत 2 संघादरम्यान पाहायला मिळेल. एक आहे भिनार परिसरातील संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ, तर अगदी नॅशनल हायवे क्रमांक 48च्या लगत असलेला एक सुंदर असं सकवरचं गाव आणि आई गावदेवी सकवर गावठण हा संघ अगदी आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळताना पाहायला मिळणार आहे. चला, मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देतोय, जिथून जी गोलंदाजी खूप महत्वाची राहिली. पहिल्या स्पेलमध्ये अगदी एक महत्वपूर्ण स्पेल हाताळलं आणि या महत्वपूर्ण स्पेलमध्ये 2 महत्वाचे विकेट होते. सो मिस्टर अमय वरठा हा असेल या